सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यासाठी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। महापुरुषांनाही सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी थोड्याच वेळात उमेदवार जाहीर करणार। राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक, तर तिन्ही पक्षांकडून एकच उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास माघार घेणार। आकाश मोरेंची एबीपी माझाला माहिती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बारामती निवडणुकीतून माघार। दत्तात्रय भरणेंसोबतच्या चर्चेनंतर हाकेंचा निर्णय। काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा विधान परिषद जागेसाठी कुढत बसू नये। दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचा सल्ला। केंद्रात सत्ता मिळवायची तर राज्यात आघाड्या मजबूत करण्याचंही मांडलं मत। मुंदो अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। बिल्डरच्या मदतीनं व्हायचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। मुंबईच्या गोरेगावमध्ये 2 गटात तुफान राडा। एकाच गल्लीतल्या 2 धर्मियांमधल्या जुन्या दुश्मनीतून राडा। 4 ते 5 लोक गंभीर जखमी, 8 जणांना अटक। युद्धाच्या 38व्या दिवसानंतर इराण अमेरिकेत मध्यस्थांमार्फत शस्त्रसंधीची चर्चा। 45 दिवसांच्या शस्त्रसंधीचा इराणचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती, तर शस्त्रसंधी झाल्यास युद्ध कायमचं थांबेल असा विश्वास। युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं कच्च्या तेलाच्या दरानं उचल खाल्ली। बॅरेलचा भाव गेला $111वर। अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमती पोहोचल्या $115वर। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यातील अभद्र भाषेवरून अमेरिकेच्या खासदारांची टीका। इराण म्हणालं, अशा धमक्यांना भीक घालत नाही, तर रशियानं दिला अल्टिमेटमची भाषा सोडण्याचा सल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 दिवसांच्या नव्या इशाऱ्यानंतर भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये 2 वेळा फोनवरून चर्चा। ताजी युद्धस्थिती, भारतीयांची सुरक्षा आदी मुद्द्यांचा घेतला आढावा। देशभर एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅसला मोठी पसंती। युद्ध सुरू झाल्यापासून महिन्याभरात 8 लाख नवे कनेक्शन्स। घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा सरकारचा पुन्हा निर्वाळा। नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार त्यांचा अर्ज दाखल करतील। त्याआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठानातील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले। यावेळी दादांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावुक झाल्या। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले। त्यानंतर कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याला सुनेत्रा पवार संबोधित करतील। आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। दरम्यान या बारामतीच्या पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आम्हाला खात्रीच आहे बारामतीची जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणारच आहे आणि अजितदादाची स्मृती आणि त्यांची केलेले कामं त्याची ही पावती राहणार आहे। सगळ्यांना माझी विनंती आहे, अजून काही वेळ गेली नाही। आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर विड्रॉलचे पण दिवस असतात। माझी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या सुनेत्रा बहिणीला बिनविरोध निवडून द्यावं। सुनेत्राताई असताना त्यांना चालले होते त्या बारामतीला
त्यानंतर थांबून मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवले यांना फोन लावला, विनंती केली या म्हणून. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला, खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. पण खरगे साहेबांची ते कुठे विमानात आहे, कुठे काय आहे, असं काही चाललं होतं. ते भेटले नाही. परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे त्यांची ओळख असावी. मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो म्हणून. दरम्यान बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात होते. बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंनी माघार घ्यावी यासाठी मंत्री दत्ता भरणेंनी मध्यस्थी केली आहे. अखेर त्यांच्या मध्यस्थीला यश मिळालंय. लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली, तर हाकेंच्या या निर्णयामुळे हाकेंचे समर्थक मात्र नाराज झालेत. लक्ष्मण हाकेंनी उमेदवारी मागे घेतल्यास मी अर्ज भरेन अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंचे समर्थक चंद्रकांत वाघमोडे यांनी दिली आहे. मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढं कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बारामतीची पोटनिवडणूक आहे. त्या पोटनिवडणुकीसाठी आज 11 वाजता मी माझा अर्ज दाखल करतो आहे. त्या पाठीमागची कारणं अशी आहेत की जे पवार फॅमिली आहे, आजपर्यंत पवार फॅमिलीने धनगर आरक्षणासाठी कुठलाही मुद्दा घेतलेला नाही आहे. त्यासाठी मी 2023मध्ये बारामती प्रशासकीय भवनसमोर धनगर आरक्षण उपोषणासाठी बसलो असता ते बारामतीत असताना देखील त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आणि ते तिथं येऊ सुद्धा शकले नाहीत. त्यांचा जर आम्हाला विरोध असेल धनगर आरक्षणासाठी तर आमचा का त्यांना विरोध नको. यानंतर थेट जाणार आहोत राज्यसभेत. शरद पवारांसह इतर खासदारांचा शपथविधी सुरू झालाय. सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. शपथविधी पार पडतोय. भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या माया युवनाते यांचा शपथविधी सोहळा आता पार पडलेला आहे. त्यांचा शपथ त्यांनी घेतलेली आहे. राज्यसभेत आज सगळ्या नवनिर्वाचित खासदार शपथ घेत आहेत. माया युवनातेंचा शपथ झालेली आहे आणि त्यानंतर शरद पवार आणि इतरही सगळे खासदार आज शपथ घेणार आहेत. शरदचंद्र पवार. शरदचंद्र पवार जो राज्यसभा का सदस्य निर्वाचित हुए सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस वस्तु मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा. श्री रामराव सखाराम वडकुते.
मी रामराव सखाराम मुडकुते राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरास साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. सुनेत्रा बहिणी पवार यांच्या अर्ज दाखल करायचा आहे बारामती विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये आणि त्याकरिता मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सर्व आमदार, खासदार आणि मंत्री आज बारामतीला आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या बारामतीच्या जनतेने ज्या पद्धतीनं अजितदादावर प्रचंड प्रेम केलं, साथ दिलं, त्या आमच्या सुनेत्रा बहिणीला पण तसंच प्रमाणे प्रेम आणि सहकार्य करतील. आमची अपेक्षा आहे की इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये. काहीतरी बातमी आलेली आहे की कोणी अर्ज भरणार आहे, पण तरी देखील अजून अर्ज माघार घेण्याच्यासाठी 3-4 दिवस मिळणार आहे. आमच्या प्रयत्नही राहतील. आम्ही विनंती पण करणार आणि आशा करतो की सर्व लोक आमच्या सुनेत्रा बहिणीला बिनविरोध निवडून द्यावं. हीच आमच्या नेत्या अजितदादांना खरी श्रद्धांजली राहील. लक्ष्मण हाकेंनी काही वेळापूर्वी माघारी घेतलेली आहे. एकंदरीत काँग्रेस निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. काही वरिष्ठ पातळीवरती काही चर्चा चालू आहे. असं आहे, मी काल आणि परवा 2 दिवस काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना फोन करून विनंती करण्यासाठी प्रयत्न केले. ते कुठेतरी केरळमध्ये आणि इतर ठिकाणी प्रचारामध्ये होते. अनेक मी मेसेज ठेवलेले आहेत आणि प्रयत्न अजूनही माझा चालू राहील. दिल्लीत असतानाही मी प्रयत्न केले होते, पण माझी भेट होऊ शकली नाही. आज उद्या परत मी प्रयत्न करेन आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी वेळ दिली तर मी दिल्लीसुद्धा कुठे जायला पण तयार आहे. आमची तशीच विनंती राहील सगळ्यांना की दादा शेवटी ते महाराष्ट्राचे नेते होते, जनतेचे नेते होते, फक्त एक ठराविक पक्षाचेच नेते नव्हते. त्यांच्या अंतिम विधीला आपण बघितलं की ज्या प्रकारे प्रचंड म्हणजे जनसागर इथे आला होता त्यांना श्रद्धांजली वाहिला. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यामुळे त्यांना या पक्ष या राष्ट्रवादीच्या त्या छोट्याशा दायऱ्यामध्ये न बघता आमच्या सुनेत्रा बहिणीला पण त्याच प्रकारे सगळ्यांनी बघितलं आणि निवडून दिलं, बिनविरोध निवडून दिलं, तर हेच दादाला खरी श्रद्धांजली राहील. सर दुसरं महत्त्वाचं मराठीमध्ये काही विरोधाचे बॅनर लागले होते तुमच्या आणि असं आहे, मी माझ्या स्वभाव महाराष्ट्राला माहीत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी तर राहुरीसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी थोड्याच वेळात उमेदवारी जाहीर करणार आहे. मुंबई प्रदेश कार्यालयात उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे. पुढच्या काही वेळातच अक्षय कर्डिले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी लागणार किंवा कुणाची उमेदवारी जाहीर होणार हे स्पष्ट होणार आहे. प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. रवींद्र चव्हाण, विखे पाटील यांची प्राजक्त तनपुरेशी चर्चा सुरू आहे. प्राजक्त तनपुरे बंडखोरी करणार का याकडे लक्ष असेल. तर प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळणार की ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत. तर रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि विखे पाटील यांच्याकडून प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्या सोबत आहेत. सुनील, कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा होऊ शकते, मात्र दुसरीकडे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर एक राजकीय ट्विस्ट जो आहे तर तो या निमित्तानं आल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपर्यंत प्राजक्त तनपुरे हे नेमकं कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी दाखल करतील असा सस्पेन्स कायम असताना अचानकपणे जे आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष
रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या तिघांची जी आहे आता बैठक सुरू झालेली आहे. एकूणच या घडामोडीमुळे जे आहे इथलं राजकीय गणित जे आहे ते बदलण्याचे चित्र कुठेतरी पाहायला मिळत आहे आणि अगदी पहिल्यापासूनच प्राजक्त तनपुरे जे आहेत तर ते उमेदवारी करणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. काही दिवसांपूर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा सुरू झालेली होती. त्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र आता रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील हे ज्या वेळेला आता प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करता आहेत त्यामुळे इथली राजकीय गणित बदलणार आहे. कुठेतरी आता प्राजक्त तनपुरे जे आहेत तर ते निवडणुकीतून माघार घेतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तशा पद्धतीचे प्रयत्न सुरू होते आणि त्याच प्रयत्नांचा हा पुढचा भाग जो आहे तर तो असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि आता थोड्याच वेळामध्ये नेमकी प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. माधवी, नक्कीच प्राजक्त तनपुरे यांचा निर्णय काही वेळातच स्पष्ट होणार आहे. या संदर्भातले सुनील तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्जावर खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. हा निर्णय काय एकटा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे का? नाही, याच्यामध्ये खूप प्लेयर्स आहेत. बारामती हा पवारांचाच गड आहे. तिथे काय निकाल लागणार सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये काही जे विषय असतात ते सामोपचाराने घ्यायचे असतात. आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत. निवडणुकीला वेळ आहे, थांबा तोपर्यंत. राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार. आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा. अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचाच विजय होणार असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेला आहे. तर काँग्रेस पक्षाने अजितदादांचा विचार करावा अशी प्रतिक्रिया मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. आमची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्राताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं. आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतो. तर मला खात्री आहे की सुनेत्राबाईंनी बिनविरोध होतील अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते. काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल. किमान माझी विनंती आहे की राहुरीमध्ये काय निर्णय करतात ते करतील, पण बारामतीमध्ये मात्र काँग्रेस पक्षांच्या लोकांनी निवडणूक लढू नये. ही निवडणूक अनौपच करावी. सुनेत्राताईच्या पाठीशी राहावं. अजितदादाचे तुमचे जे काही सहवास होता त्या काळाचा विचार करावा आणि यामध्ये सुनेत्रा पवारजींना त्यांनी सर्वांनी मदत करावी अशी विनंती मी काँग्रेस पक्षाला करतो आहे, सर्वच पक्षाला करतो आहे. आपण सर्वांनी या भूमिकेतनं यावं आणि महाराष्ट्राला एक उदाहरण म्हणून हे सेट करावं. तर अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. कारण काँग्रेसनं बारामतीच्या जागेवर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम होती. बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलं होतं. मात्र काँग्रेसनं अखेर या ठिकाणी उमेदवार जाहीर केलाय आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी ऐनवेळी अचानकपणे बारामतीचा दौरा रद्द केलाय आणि त्यामुळे आकाश मोरे आज काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतील. दरम्यान अर्ज दाखल करण्याआधी आकाश मोरे आणि त्यांच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. तर बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे. आपण थेट जाऊया. तुम्हा सर्वांना माहिती आहे की हे आपल्याला कधीच असं वाटलं नव्हतं की अशी वेळ आपल्यावरती येईल, परंतु या ठिकाणी
दादांच्या जाण्यानं आपण सगळेजण पोरके झालेलो आहोत. या ठिकाणी वहिनी साहेबांनी अतिशय एक खंबीरपणे या ठिकाणी निर्णय घेऊन आज राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. आपणा सर्वांना एक आधार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आणि म्हणून आजच्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या ठिकाणी खरं तर ही निवडणूक बिनविरोध होणं हे खरंच दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरली असती. परंतु ठीक आहे, काही ठिकाणी अपवाद वगळता ह्या गोष्टी चालत असतात, परंतु आपण सर्वजणांनी वहिनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा पक्ष निर्मितीपासून दादांच्या सोबत आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम या ठिकाणी करत होतो. लोकसभेला सुद्धा वहिनी साहेबांच्या सोबत मी इंदापूर सारख्या ठिकाणी मेळावा घेऊन त्या ठिकाणी सुद्धा मी पाठिंबा दिला होता. आणि आज सुद्धा या ठिकाणी मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आवर्जून सांगतो की या तालुक्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी दिवस रात्र करून वहिनींसाठी प्रयत्न करून या ठिकाणी जास्तीत जास्त वहिनी साहेबांना कसं मतदान होईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. निवडणुकीला इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्राची असणारी एक परंपरा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा काही घटना घडल्या आणि पोटनिवडणुकीला जर सामोरं जायचं असेल आणि एखादा लोकप्रतिनिधी की ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील जर कोणीतरी निवडणुकीला जर सामोरं जाणार असेल तर सहजासहजी बऱ्याच ठिकाणी त्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्राजक्त तानपुरेजी, देवेंद्र फडणवीसजी, मी आम्ही सगळीजण विधानसभांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्याकडेही गेल्या वेळा राज्यामध्ये मंत्री म्हणून ते काम करत होते. त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये अजून सुदृढपणे हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून करता येऊ शकतं अशी भूमिका ही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला माहीत आहे की प्राजक्तजी नेहमीच या मतदारसंघाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर राहिले. या भागामधील असणाऱ्या ज्या काही विकासात्मक विषय आहेत हे विषय आपण एकत्रपणे सोडवता येऊ शकतात अशी विनंती आम्ही आज प्राजक्तजींना करण्याचा प्रयत्न केला. आणि प्राजक्तजी ज्या पद्धतीने त्यांची असणारी या मतदारसंघाबद्दलची असणारी कळकळ लक्षात घेता त्यांनी काही विषय आमच्यासमोर मांडले. आणि या विषयामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे इथली असणारी नगरपालिका असेल, या नगरपालिकेला विकासात्मक सरकारकडून आम्ही एक चांगल्या पद्धतीने जे काही देता येऊ शकतं ते देऊ शकतो हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर राहुरी आणि ह्या मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असल्यामुळे MIDCचं निर्माण होणं या भागामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आहे आणि हा गाळ काढला गेला पाहिजे. या संदर्भात सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हली विचार करता येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त ॲम्युझमेंट पार्क वगैरे अशा काही गोष्टी की साखर कारखाना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे त्याचं ॲक्विजिशन वगैरे करण्याच्या संदर्भात काही गोष्टी सुरू आहेत. तर त्यालाही आम्हाला ते थांबवणं म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे इथल्या नागरिकांना जे आवश्यक आहे
ते आपल्याला कसं करता येऊ शकतं. आणि कारखान्याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला सर्वांना माहीत आहे, स्वतः विखे पाटीलजी त्याच कमिटीवरती आहेत. त्यामुळे जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाकडून करून घेणं, या सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्याला करता येऊ शकतात. खरं तर या सगळ्या गोष्टी या संपूर्ण मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही त्यांना आज इथे येऊन विनंती केली. विनंती करून हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रजींशी पण त्यांचं बोलणं करून दिलं की आम्ही असं त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झाली आहे आणि साहेब आपल्याला हे सर्व करावं लागेल. आणि मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्राजक्तजींना आणि सर्व त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करायची आहे की आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि ते जे म्हणतील किंवा ज्या पद्धतीने ते या सगळ्या विकासात्मक कामाचं बद्दल विचार करतील, महायुतीचं पूर्ण सरकार हे त्यांच्या या सगळ्या मागण्याबद्दल सकारात्मक राहील ही भावना आम्ही, ते आणि त्यांचे भाऊ दोघंजण होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनीसुद्धा जे आम्ही विचार करतो आहे त्याबद्दल एकदम सहानुभूती विचार करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. भाजपमध्ये येतील अशी देखील चर्चा होती की आज तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये इथल्या असणाऱ्या विकासात्मक कामांच्या संदर्भात आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आपणही आम्हाला या सगळ्या कठीण काळ मी यासाठी सांगेन कारण कर्डिले शिवाजीरावांचा मुलगा या निवडणुकीला उभा आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करायला आम्ही आज त्यांच्याकडे आलो. या सगळ्या विषय जे असतात हे विषय तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहेत की आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भात विचार करतं आणि पार्लमेंटरी बोर्डातला मीच प्रमुख आहे आणि मी आणि देवेंद्रजी आमच्याबरोबर असणारे सहकारी सगळेजण असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की प्राजक्तसारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जो आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पूर्ण कुटुंबाने किंवा त्यांच्या परिवाराचं असणारं या भागामधील असणारं वलय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. परंतु आज पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आज अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला विखे पाटील साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये ते सकारात्मक राहतील. निर्णय काय झाला त्यांच्यावरती निर्णय सोडलेला आहे. ते त्यांनी असं म्हटलं की आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. मला खात्री आहे की कार्यकर्तेसुद्धा आमच्या विनंतीला मान देतील. प्राजक्त तनपुरे मनाने तुमच्याकडेच आहे, त्यांनी कधीच पर्यंत काय दिवसात हे असं आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी अतिशय विस्तारण भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही तीच विनंती करण्यासाठी आलो होतो की एकतर स्वर्गीय शिवाजीरावांच्या निधनानंतरही होणारी निवडणूक आहे, तो एक त्याच्यामध्ये सहानुभूतीपर त्यांनी विचार करावा. आणि दुसरं हे करताना त्यांची जी काही मागणी आहे तालुक्याच्या दृष्टीने, सुट्टी जोचा उल्लेख माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे, तो निश्चितच त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे, माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. जे 2-3 स्थानिक प्रश्न महत्त्वाचे होते की तो के मुळाचा गाळ काढण्याबद्दलचा जो अगोदर त्याला मान्यता दिलेली आहे आणि बाकी MIDC बद्दल उल्लेख झाला आहे की आम्ही त्यासाठी राहुरीमध्ये मागणीच आहे आणि संबंधित चर्चा झाली त्याबद्दल आपण सकारात्मक, कारण शेवटी रोजगार
राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत सहकार्य करावं अशी भाजपची प्राजक्त तनपुरेंकडे मागणी आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आताच प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली आहे. राहुरीमध्ये जाऊन विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या भावाशी चर्चा केली आहे. राहुरीची सर्व विकास कामे पूर्ण करू असं रवींद्र चव्हाणांनी आश्वासन दिलं आहे. तर भाजपच्या या शिष्टाईनंतर स्वतः प्राजक्त तनपुरे बोलतात. आपण थेट जाऊयात. जी लढवायची होती त्यावरती त्यांनी सर्व मुद्द्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हा सर्व विषय ही जी काही चर्चा झाली ही मला सर्व कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं काय मत असेल त्यावर आम्ही आता थोड्याच वेळात बसून निर्णय घेऊ. काय एका विधान परिषदेची चर्चा होती आपण असं काही विषय नाही काय. विधान परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्यात, त्याला कधी होईल, वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल. आज जो विषय आहे तो या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा आहे. त्यातही मी ज्या तालुक्यात राहतो, शहरात राहतो, मोठा मतदारसंख्या ही राहुरी तालुक्यातली आहे आणि या तालुक्याला प्रतिनिधी नव्हता बरेच वर्ष. त्यामुळं तो जो काही विकास कामांचा बॅकलॉग असेल त्या संदर्भातच फक्त चर्चा झाली. बाकी काही राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची झालेली नाही. अर्ज दाखल करणार की नाही त्यांनी विनंती, आता एवढी मोठी माणसं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः या ठिकाणी आले, पालकमंत्री देखील स्वतः आले. एवढ्या मोठ्या माणसांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विकासाचे प्रश्न देखील मार्गी लावण्याचं त्यांनी सकारात्मक, अत्यंत मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. या सगळ्या बाबी मला माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल. अर्ज माझा भरून तयार आहे, पण या सर्व आता एवढी मोठी माणसं जेव्हा आपल्याकडे येतात आणि ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय त्या मुद्द्यालाच त्यांनी हात घालून त्याला सोडवण्याचा जर विषय केला असेल तर मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. तर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही वेळातच निर्णय घेणार असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलेलं आहे. चव्हाणांनी फोनवर तनपुरेंचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं घडवून दिलेलं आहे. ज्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवू इच्छित आहे त्याच मुद्द्यांना भाजपनं हात घातलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही करू किंवा विकास कामं आम्ही मार्गी लावू असं आश्वासनही भाजपनं दिल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अर्ज भरणार की नाही यावरून प्रचंड जे आहे चर्चा रंगलेली होती. मात्र आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे त्यांच्या भेटीला आले होते. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. भाजपचे नेते भेटून गेलेत, काय निर्णय झाल्याने? नाही, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी निवडणूक लढवणार होतो तर ते या तालुक्याच्या जे काय विविध विकास कामं, प्रश्न रखडले होते या मुद्द्यावर लढवायचा माझा दौरा सगळं झाल्यावरती विषय होता. आज स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, ते त्यांच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता आज राहुरीमध्ये आलेले आहेत. तर येता येता त्यांनी माझी या ठिकाणी कार्यालयामध्ये येऊन भेट घेतली. मला विनंती त्यांनी केलेली आहे आणि शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला जी काय सहानुभूती दाखवावी आणि त्यांना आपण ही निवडणूक सोडावी अशी विनंती केली आहे. आणि याचबरोबर दुसरा जो माझा आग्रह निवडणूक लढवण्याचा होता, या तालुक्यातले जे मेन 4-5 प्रश्न होते, विशेषतः आमच्या बारागाव नांदूर गटातला जो KK रेंजच्या बाजूचा एक विषय होता की 7,000 एकर ॲम्युनिशन पार्कला जमीन महाराष्ट्र शासन अधिग्रहण करणार असं पत्र आमच्याकडे आहे. त्या बाबतीत मात्र त्यांनी अत्यंत सकारात्मकपणे आम्ही अशी कुठली जमीन घेणार नाही असं आश्वासित केलेलं आहे. तालुक्यामध्ये जो डॉक्टर तनपुरे साखर कारखाना आहे त्याचं NCDCचं प्रकरण कॅबिनेटसमोर आहे. त्याच्यात देखील ते स्वतः कमिटीमध्ये असल्याकारणानं तिथं देखील सकारात्मक त्यांनी भूमिका घेतलेली आहे. या तालुक्यातल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हा अत्यंत भावनिक मुद्दा आहे. त्याचबरोबर नगर परिषदला रस्त्याच्या कामासाठी देखील म्हटलं आम्हाला तोही देखील विषय आहे. इथं तरुणांचा बेरोजगारीचा देखील मोठा विषय तालुक्यात आहे. तर MIDC करता देखील त्यांनी सांगितलं आम्हाला जमीन तुम्ही दाखवा. तर काही प्रकल्प देखील येऊ घातलेले आहेत, ते उलट आम्ही राहुरी तालुक्यामध्ये देऊ. जमीन साधारणपणे कुठं उपलब्ध होईल तर आम्ही निश्चितपणे ती देखील देऊ असं देखील आश्वासित केलं आहे. त्यामुळे ह्या तालुक्याच्या अस्मितेचे जे विषय आहेत त्या बाबतीत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. तरी देखील एकदा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मला ही भूमिका सांगावी लागेल. शेवटी आमचं सगळं हे कुटुंब. तर बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सध्या धनंजय मुंडे बोलतात. आपण थेट जाऊयात.
त्या पोटनिवडणुकीत आदरणीय वहिनींनी महायुतीचे उमेदवार म्हणून उभं राहावं, अर्ज भरण्यासाठी दादा नसताना आम्ही सर्वांनी यावं आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी ते सगळं बघावं असा विचार जीवनात कधी येणं नाही, स्वप्नातही येणं नाही. जे घडायचं नव्हतं ते घडलंय, म्हणून आज ती वेळ आली आहे. आज आदरणीय वहिनींचा या पोटनिवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, सर्व आदरणीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे आणि ज्यांनी पाठिंबा दिला अशा सर्व संघटनेचे सन्माननीय नेते आणि इथं उपस्थित बारामतीतील मतदार बंधू भगिनींनो आणि दादांच्या जिवलग सहकारी बंधू भगिनींनो, दादांच्या अकाली जाण्यानं या बारामतीच्या मातीचं नुकसान तर झालंच आहे, न भरून येणारं नुकसान. पण ते फक्त बारामतीच्या मातीचं नाही तर महाराष्ट्राच्या मातीचं नुकसान एवढं भयंकर झालंय की ते सुद्धा भरून येणं नाही. आपल्यापैकी इथं प्रत्येकाचं, व्यासपीठावर असणाऱ्या प्रत्येकाचं आणि दादांचं एवढं नातं होतं की इथं उपस्थित असणारा आणि महाराष्ट्रात आज हे पाहणारा प्रत्येकाला वाटलं की आपला आधार आता पूर्णपणाने गेलाय. आणि खरंच दादांच्या जाण्याने इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा क्षणाक्षणाला दादांची जाणीव होणं, दादांची उणीव भासणं, की माझ्यासारख्याला होतीत आपण तर बारामतीतल्या परिवारावर, वहिनींवर, पार्थवर, जयवर यांच्यावर काय ओढावलंय हे एकीकडं, आणि दुसरीकडं ह्या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय. तर खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर अनेक जणांनी म्हणले की ही निवडणूक सर्वच पक्षांनी आदरणीय वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, आणि हीच खऱ्या अर्थानं या देशातील, या महाराष्ट्रातील प्रथा परंपरा आहे की अशा पद्धतीनं एका कर्तृत्वान नेत्याचं अकाली निधन झालं, त्या वेळेस सर्व पक्ष एकत्र येऊन त्या कुटुंबातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून दिलेलं अनेक उदाहरणं आहेत. मी खरं तर वहिनी साहेबांचे आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख ज्याला आहे त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं, आणि हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मला त्या परिवाराच्या दुःखात या परिवाराला बाहेर काढलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेली आहे. आता ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे. आपण दादांवर किती प्रेम केलं, किती प्रेम आहे, आपण शेवटच्या श्वासापर्यंत राहील. पण अशा कठीण प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपलं दुःख सारून वहिनी साहेब आपल्यासाठी आपल्या पाठीमागं त्या दुःखात उभ्या राहतात, हे फार क्वचितच जमतं. आज वहिनी साहेब महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. उभा महाराष्ट्र त्यांना पिंजून काढायचा.
दादांची कमी भरून येणार नाही, पण दादांची उणीव भासू नये एवढं मात्र नक्कीच वहिनीसाहेब आपल्या सर्वांसाठी करतील. हा माझ्यासारखा, मला मुलासारखं सांभाळणाऱ्या वहिनी असतील, दादा असतील, हा माझा विश्वास. आम्ही कोण, आमची काय ओळख, कुठल्या परिस्थितीत दादांनी आम्हाला जवळ घेतलं, त्यावेळेस जनमानसामध्ये आमच्याबद्दल काय चालत होतं. सर्वात तरुण वयाचा वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेते पदाची माझ्यासारख्याला जबाबदारी द्यावी. अनेक मान्यवर वरिष्ठ नेते ते पद भूषविण्यामध्ये चांगले लायक असताना ती जबाबदारी दिली आणि आज महाराष्ट्राला माझ्यासारख्याची ओळख झाली. ती माझी ओळख नाही, ही आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची ओळख आहे, ही धनंजय मुंडेची ओळख नाही आहे. आणि आपल्यापैकी अनेक जण जे इथे आहेत ते दादांच्या प्रेमापोटी आलेत. आपल्याला सुद्धा कुठं ना कुठं जीवनातील कुठल्या ना कुठल्या वेळेवर दादांनी आपल्याला साथ दिली. दादा आपल्या पाठीमागे उभा राहील. आज 30-7 तेच पाठीराखे म्हणून आपल्या सर्वांना वहिनी साहेबांच्या पाठीमागे या निवडणुकीत उभं राहायचं. मला अनेक प्रसंग मला आठवतात, पण आज बोलणं ते उचित नाही. बारामतीमध्ये आल्यानंतर नाही तर महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा असो पक्षाविरहित असो, दादा नाही तर दादांच्या फक्त स्वर्गीय दादा खाली लिहिलेल्या फोटोच्या समोर उभं राहून भाषण करावं लागतं. हेच फार मोठं दुःख माझ्यासारख्या आपल्यालाही असं. प्रत्येकाच्या तर एका बाजूला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू आहे, अजित पवारांच्या आठवणी जागवल्या जातात. तर इकडे मुंबईच्या गोरेगावच्या दिंडोशीमध्ये ज्या हल्लेखोरांनी काल राडा केलेला होता त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला जातोय. पुन्हा एकदा राज्यात बुलडोझर पॅटर्न पाहायला मिळतोय. काल गोरेगावच्या दिंडोशीत जोरदार 2 गटात राडा झालेला होता आणि त्यानंतर आजच्या दुसऱ्याच दिवशी ज्या हल्लेखोरांनी हा सगळा राडा केलेला होता त्यांच्या घरावर थेटपणे बुलडोझर चालवलं जात आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील संतोषनगर परिसरात काल संध्याकाळी 2 गटात तुफान राडा झालेला होता. आता या प्रकरणात मोठी कारवाई होतीये. ज्या लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता त्यांच्या घरावर महापालिका कारवाई करतेय. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हल्लेखोरांच्या अनधिकृत घरांवर कारवाई केली जाते. तर संध्याकाळी त्याच ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचं पठण देखील होणार आहे. तर मुंबई महापालिकेकडून ही मोठी कारवाई केली जाते. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, नेमकं काय घडतंय, कशी कारवाई केली जाते महापालिकेकडून? ज्या प्रकारे आपण बघतोय ही जी घरं आहेत म्हणजे दिंडोशी संतोष नगर मधली ही सगळी घरं आहेत ती अनधिकृत असल्याची तक्रार मुंबई महापालिकेला करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी बुलडोझरची कारवाई केली जात आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी तिथे आहेत आणि मोठा पोलीस फौजफाटा इथे पाहायला मिळतोय. काल आपण बघितलं सायंकाळच्या वेळेला हा वाद 2 गटांमध्ये झाला आणि वाद झाल्यानंतर आतापर्यंत 8 जणांना अटकही पोलिसांनी केलेली आहे. मात्र त्यानंतर जी तक्रार प्राप्त मुंबई महापालिकेला झाली होती की जी आरोपींची घरं आहेत ती अनधिकृत आहेत, अनधिकृतरित्या ते तिथे राहतात आणि त्यानंतर आता जेसीबी लावून मुंबई महापालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तोडक कारवाई करताना पाहायला मिळत आहेत. तणावपूर्ण शांतता आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि या सगळ्या पोलिसांच्या फौजफाट्यासोबत ही सगळी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र वेदांत, जर ही घरं अनधिकृत असतील तर या संदर्भात आधी माहिती नव्हती का? काल राड्यानंतरच ही कारवाई का होतीये? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली काल मोठा गोंधळ झाला. काही तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी सगळ्यामध्ये केली होती आणि या तक्रारीची शहानिशा महापालिका अधिकाऱ्यांनी केली. काल रात्री या सगळ्या संदर्भातली जी तक्रार आहे ती महापालिकेला आल्याचं अधिकाऱ्यांकडनं कळतंय. ज्या प्रकारे आपण बघितलं हा संपूर्ण कालचा जो गोंधळ झाला 2 गटांमध्ये तो साधारणपणे 4-5च्या दरम्यान झाला आणि त्यानंतर एक साधारणपणे 3 ते 4 जण जखमी सुद्धा झाले. पोलीस या सगळ्या तपास करत आहेत. मी जसं आधी अटक सुद्धा काही जणांना या
जी महापालिकेला देण्यात आली, तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर आता ही तोडक कारवाई केली जाते. मोठी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे आणि या गर्दीमध्ये पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त आहे. आणि जसं मी सांगितलं की 3 ते 4 अशी घरं आहेत जी अनधिकृतरित्या तिथे आधीपासूनच होती आणि या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येते असं महापालिकेकडनं सांगण्यात येत आहे. वेदांत, असे समजते की आज संध्याकाळी किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचं पठण होणार आहे. एकूणच या प्रकरणी आता भाजपनं कशी आक्रमक भूमिका घेतली आहे? हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या प्रकारे सांगितलं की इतर धर्मियांकडनं हा हल्ला करण्यात आला आणि 2 धर्मांमधील वाद असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे. आणि अर्थातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना आपण स्वतः या संतोष नगरमध्ये जाणार आहोत, जी काही काल गोंधळ झाला या सगळ्या संदर्भात माहिती घेणार आहोत आणि हनुमान चालीसा पठण सुद्धा त्या ठिकाणी करणार आहोत असं सांगितलं. काही जणांनी या सगळ्या संदर्भात तक्रारी केल्या. काल पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. जे जखमी झाले होते त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातल्या 2 जणांची प्रकृती सुद्धा गंभीर आहे आणि या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत. मी जसं सांगितलं की 4-5च्या दरम्यान हा सगळा गोंधळ झाला होता. त्याच्यानंतर एक साधारणपणे 2-3 तासानंतर वातावरण नियंत्रणात आणण्यास पोलिसांना काल यश मिळालं आणि आज सकाळपासून सुद्धा मोठा कडेकोट बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतो. आणि अशामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, जे आरोपी आहेत असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे, त्यांची घरं ही अनधिकृत असल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर ही तोडक कारवाई. वेदांत, मी तुला अगदी थोडंसं थांबवते कारण स्थानिक आमदार सुनील प्रभू सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत. सुनील प्रभूजी, तुमचं स्वागत आहे. काल ज्या प्रकारे राडा झालेला आहे त्यानंतर आता पालिकेकडून मोठी कारवाई होतीये. थेट या दंगेखोरांच्या घरावर बुलडोझर चालवलं जातोय. तुमचं काय म्हणणं आहे या कारवाईवर? असं आहे की ज्या पद्धतीने समाजाच्या विघातक अशी कृत्य जी मंडळी करतात त्यांच्यावरती अशीच कारवाई केली पाहिजे. आणि काल ज्या पद्धतीने झालं ते अत्यंत घृणास्पद आहे, निंदनीय आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि ज्याने जे दोषी आहेत त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि महानगरपालिका करते ते इलिगल आहे, त्याच्यावरती कारवाई होते. म्हणजे तुम्ही या सगळ्या कारवाईचं समर्थन करतायत, मात्र ही घरं अनधिकृत होती, या संदर्भात तक्रारही प्राप्त झाली होती. मग आता हे हल्ले झाल्यावरच कारवाई का होतीये? असं आहे, महानगरपालिकेला यापूर्वी पण तक्रारी केल्या होत्या परंतु त्यावेळी ती कारवाई झाली नाही. आता ती महानगरपालिका कारवाई करते. याबाबत सतत सातत्याने महानगरपालिकेशी पाठपुरावा आमचा होता परंतु यावरती कुठलीच कारवाई होत नव्हती. प्रभूजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर कोरेगावच्या दिंडोशी परिसरामधल्या दंगेखोरांच्या घरावर आता बुलडोझर चालवला जातोय. खरं तर उत्तर प्रदेशात आपण अशा प्रकारची कारवाई पाहत असतो, त्यानंतर महाराष्ट्रात देखील आपल्याला हा बुलडोझर पॅटर्न पाहायला मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.